जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्ह्यामध्ये असलेल्या ढगाभुवन जणुके लहान महादेव म्हणून या ढगाभुवनाला ओळखले जाते व येथे स्वयंभू शिवजी असल्याचे मानून भाविक येथे नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण करण्याकरिता शिवजींना आराधना करतात। मनोकामना पूर्ण करणारे हे सांबा सदाशिव येथे लिंग स्वरूपात विराजमान आहेत। दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनाकरता येतात व येथे मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरूप दिसून येते। वर्धा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शनाकरता येतात। या सर्व भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून लंगर, प्रसाद आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येते व भाविक शिवजीचे दर्शन घेऊन वर टेकडीवर चौऱ्या गडाचे देखील दर्शन घेतात व आपली मनोकामना पूर्ण करतात। यावेळी वन विभागाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त आणि व्यवस्था देखील करण्यात येते। या चौऱ्या गडावर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि हा डोंगर खडीचा मार्ग परिक्रमा करत अखेर या चौऱ्या गडावर येऊन शिवजीचं दर्शन घेण्याकरता येतात। तेव्हा तहान भुकेने व्याकुळ झालेले असतात। अशा वेळी येथील वर्धा येथील आपले शंकरभाऊ शेंडे यांनी या मोठ्या प्रमाणात या चौऱ्या गडावर शिवजीच्या मूर्तीची स्थापना करून विविध प्रकारचे उपक्रम राबवून आणि या भाविकांना प्रसाद आणि पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। भाऊ, आपलं नाव? शंकर वसंतराव शेंडे। तुम्ही साधारणतः किती वर्षापासून ह्या सेवेमध्ये? माझे बाबा करत होते। माझ्या वडिलाच्या हातची मूर्तीची स्थापना आणि मंदिर बांधकाम चालू केले आहे। त्यावेळेसपासून पाण्याचा आम्ही व्यवस्था करतो। जेवढे भाविक भक्त येतात त्या सर्वांकरता तुम्ही लंगर, प्रसाद आणि पाण्याची व्यवस्था? थंड पाण्याची व्यवस्था आहे आणि लंगर असतात। दरवर्षीप्रमाणे आम्ही करत असतो आणि याच्या पुढे पण तुम्ही हा हो चालू करणार। ढगाभुवन येथे असलेलं हे श्री संत हरिहर महाराज मंदिर आणि या मंदिरामध्ये असलेले गेले 20 ते 25 वर्षापासून असलेले येथील हे पुजारी यांनी देखील या ढगाभुवनाची आणि या हरिहर महाराजाची प्रतिक्रिया त्यांनी सांगितली आहे। ते आपण पाहतो। बाबाजी, तुम्ही साधारणतः किती वर्षापासून इथे राहत आहे? 22 वर्षापासून। 22 वर्षात। नाव काय तुमचं? नाव काय? नाव माझं नाव रामदास विठोबाजी आत्राम। राहणं इथंच आहे? राहणं इथंच आहे। इथं जेव्हापासून हे महाराज जे आहे, महाराजांची जी समाधी आहे, हो। हे महाराज ढगाभुवनाला तिथे पूजा करत होते का? हो। असं। आणि हे साधारण किती वर्ष झाले गेले तर? ते चाहिले आता कमीत कमी तरी 50-60 वर्ष होते। दरवर्षी 1976 मध्ये गेले। तसेच कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खरांगणा पोलीस देखील आपला बंदोबस्त ठेवतात। येथे जाण्याकरिता वर्धा बस स्थानकावरून बऱ्याच प्रमाणात भाविकांच्या सेवेत बसेस देखील सोडण्यात येते। कॅमेरामॅन प्रवीण कोठेसह बंडू मुळे, जनसंग्राम न्यूज, आंजी मोठी।